सर्वांना तर बघा शुभ संध्याकाळ. चालू आहे स्वयंपाक. तर भरपूर दिवसातनं व्हिडिओ घेतलाय बघा मी. तर भरपूर दिवसाला व्हिडिओज नाही चॅनेलला. तर झालं का नाही तुमचा सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे. तर आरती दिवाबत्ती सगळं झालेलं आहे. तर वाजले 7:30 पावणे 8. कणिक मळून ठेवले श्रावणं माझ्या. आणि मी पण भाजी केली, भात पण म्हणजे बनवलाय. आणि टी व्ही चालू आहे. आत्ता टी व्ही बघते बाहेर. टी व्हीचा पण आवाज येत असेल तुम्हाला. तर बघा भरपूर काम असं आणि सारखं व्याप वाढलंय. काहीतरी टेन्शन मागं काहीतरी असतेच. कामाचं म्हणा, कोणाचं काय काय त्रास देणारे देतच असते, त्याचं टेन्शन. त्यामुळे बघा मूडच नव्हता आणि असं व्हिडिओ बनवायचं किंवा वेळच भेटत नव्हता. आणि तब्येत पण ठीक नव्हती, सतत काहीतरी प्रॉब्लेम येत होतं. आणि कामामुळं बघा व्याप वाढला, जास्त टायमिंग मिळत नाही. त्यामुळं बघा सर्वे आलाय कुष्ठरोग क्षयरोगाचा. त्यामुळं ते रोज सर्वे करायचा, तेच सारखं. आणि त्यामुळे व्हिडिओ पण काय बनवलं नाही मी. तर आता तर म्हटलं बनवा व्हिडिओ. तर मग कसं आपलं सबस्क्राईब तर वाढतील आणि व्ह्यूज तर कसे वाढतील. रोजच नाही व्हिडिओ, आता 4-5 भरपूर दिवस झाले व्हिडिओच नाही. तर आता म्हणलं बटाट्याची भाजी शिजायला लागली. तर तिकडं भात पण बनवलं आहे मी, तुम्हाला दाखवली त्या कॅमेऱ्याने. आणि श्रावूला म्हणलं कणिक मळ थोडीशी. तर श्रावूनं कणिक मळली. कारण मेन म्हणजे आता सकाळी पण चपात्याच झाल्यात, पण आता पण चपात्याच आहेत. कारण भाकरीला पीठ नाही. आणि शंभू बैठकीला गेला तर त्याला म्हणजे त्याच्या आवडीचं लागतं, मग भाकरी खात नाही तो. बटाट्याची भाजी रस्सा भाजी केली अशी, जरा बटाट्याचं लांब त्या अशा फोड्या केल्या त्या लांब अशा. हे पोरे काय करायला. आणि मग ते जरा खोबऱ्याचं कूट वगैरे टाकून असं केले, कांदा टोमॅटो टाकून मस्तपैकी. आता काय होते कसं शिजला का बटाटा बघ श्रावू. तर इकडं बघा श्रावू बघायला लागले स्वयंपाक करायची. शिजला असेल, पाणी हे झालं असलं तर भाताचं ठेव. तर काय तर आता शंभू 9 वाजता येतात जेवायला. त्याच्यामुळं म्हणलं निवांत रिलॅक्स करावं, नाही तर आमचं 8ला जेवण असतं, मग गडबड असते स्वयंपाकाची. तर श्रावण बघा इथं कसा राडा करून ठेवलाय. काय म्हणते तुला, खरबूज खाल्ले, फोड ठेवले. आणि आपलं काही काकडे पण ठेवले. तर मी बसले, म्हणलं आता बसावं थोडंसं बोला, व्हिडिओ काढावं. तर असं दे भाजी कमी पडते व थोडं पाणी. तर कसे आहेत सर्वजण, नक्कीच म्हणजे चांगले असतात, मस्त असतात आणि मस्तच असावं. सगळे टेन्शन फ्री असावे असं वाटतंय. कारण टेन्शन असले बघा खूप महाग व्याप वाढते. टेन्शन वाढलं का सगळं महाग म्हणजे लागते. तर मनस्थिती पण बिघडते, सगळंच होतंय. कोण कशात मूड राहत नाही किंवा मन लागत नाही. तर असंच काहीतरी आमचं पण झालं. तर झालाय थोडासा सॉल्व प्रॉब्लेम. तर आता बघूया काय होते. चालता म्हणजे काय आयुष्य चालत राहायचं. येणारे सुखा दुःखाचे वारे तर झेलतच राहायला लागतंय. आयुष्य म्हणल्यावर असंच असणार आहे. थोडंफार काहीतरी. शिजला का बटाटा मग बंद कर. आणि तर बघा प्रत्येक येणाऱ्या दिवसाला सामोरे जायलाच पाहिजे. कारण त्यातूनच दुःख आणि सुखाची काय म्हणते, सुखापाठी मागं दुःखच असते. त्यामुळं त्याची काहीतरी गोडी वेगळीच असते, असं काहीतरी म्हणायचं. आणि बघा येणाऱ्या दिवसाला चांगल्या वाईट सामोरे जायचं याचं एवढं म्हणजे ह्याच्यात आहे. तर मम्मीच्या कामाचं पण भरपूर म्हणजे पेंडिंग राहिलं आहे. पप्पांच्या मम्मीच्या कामाचं ते पण टेन्शन आहे. घरचं कामाचं आमच्या टेन्शन आहे. त्रास देणारे भरपूर जण असतात बघा. देणारे देत राहते. आपण ज्यावेळेस आपलं संपतंय ना त्यावेळेस चांगले दिवस तर येतच असतात. दिवस तर जाण्यासाठीच असतात, मग चांगले असो किंवा वाईट असो. बरोबर आहे का नाही सांगा तुम्हीच बरं का. तर आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं. समोरचे काय का करेना, काय का बोलेना किंवा काय म्हणजे समोरच्याने काय मानायचं ते म्हणू दे, पण आपण फक्त उत्तमच राहायचं ना, उत्तमच विचार आपला असावं. किती जरी हे आलं तर शाहू चाकू जायला त्यात. तर आता चपाती बनवून घेते. ताटात चाकू आहे, तू टाकशील म्हणलं. चपात्या बनवून घेते. तिकडे आत्या बसले टी व्ही बघत. आणि म्हणलं आता टी व्ही चालू केली. तर आता संध्याकाळची असते फक्त टी व्ही चालू, दिवसाची नसते. शंभूची 10वी आहे, श्रावूची माझी 8वी चालू आहे. त्यामुळं आणि मेन म्हणजे टी व्हीचाच प्रॉब्लेम होता, लावलीच नव्हती. तर आता लावले, जोडले 8-10 दिवस झालं. तर बघ संध्याकाळचं लावते, तेवढंच आत्याला बोर होते म्हणून. तर टी व्ही जास्त चालू होत नाही, म्हणजे करतच नाही आम्ही. कारण आमचं बिल भरपूर येतं आहे बघा, लाईट बिल. कारण सगळं चालू असतं ते पण आहे. परत पाणी आहे, आंघोळीचं लाईटवर
आमच्या तसलं काय म्हणजे सगळं लिगली आहे, बोर्डातून त्या मीटरमधूनच आहे, आमचं तसलं काय नाही रॉंग. त्यामुळं बा बिल आम्हाला भरपूर येते, 1200-1300 महिन्याला, दुकानचं वेगळं. त्याच्यामुळं मग जास्त संध्याकाळचीच टी व्ही चालू असते आमच्या. दिवसभर आम्हाला कुणाला वेळ नाही बघायचं, कारण मोबाईल तर प्रत्येकाकडे आहे, त्यामुळं टी व्ही पण जास्त बघत नाही. त्यामुळं बघते तेवढं ती तास 2 तास 3.5 तास संध्याकाळचं, परत मग 9-9:30च्या पुढं बंद असते टी व्ही. तर चालू आहे असा सर्वे आमचा, आणि असंच चालू आहे काम रोजचं रुटीन. तर बघा भरपूर दिवस झालं मला सतत मनात यायचं की व्हिडिओ बनवला नाही मी, व्हिडिओ बनवला नाही. सवय ज्या प्रत्येक गोष्टीची जी एकदा सवय लागली ना, तर ती खरंच सवय लागून राहते आणि आपल्याला मग ते बरोबर तसं आठवण येते की आपण व्हिडिओज बनवलं नाही. तर म्हणून आज म्हणलं व्हिडिओ बनवावं, काय का विषय नसन आपण बनवायचा, म्हणून बनवला. तर तुम्हाला दाखवते. इकडे बघा श्रावण अशी मस्त कणिक मळाली, तिला मस्त अशी कणिक जमते आता परफेक्ट मळायला. इकडं भात पण बनवलाय बघा, आता गरम आहे पोळलं, असं मस्त पांढरा भात बनवलाय. इकडं भाजी आहे, अशी मस्त भाजी, रस्सा भाजी बनवले बटाटाची, आणि बटाटा असा कापलाय मेन म्हणजे थोडं जरा वेगळं काहीतरी खाण्यात यावं. तर पोळी बनवले नाहीत, लांब असे काप बनवले, त्याचे कांदा टोमॅटो सगळं टाकून मस्त अशी भाजी बनवली. तर आणि आता चपात्या लाटायच्या, दूध वगैरे आहे. तर पातेला अजून एक आहे ह्याच्यावर, आणि हे असं मस्त दूध तापले. दूध पण खाल्लं तरी म्हणजे काय हरकत नाही, चपाती दूध भात सगळंच मस्तपैकी. असं एकंदरीत काल चिवडा पण केलता बघा, त्या पिशवीत ठेवलाय. फरसाण आहे भरपूर असं, त्यामुळे खाण्यासाठी काय आज संध्याकाळ जास्तीचं जेवण पण जात नाही. तर असं आहे स्वयंपाकाचा. तर करतो स्वयंपाक, घेतो करून, जेवायला टायमापर्यंत स्वयंपाक होतोय, म्हणजे चपात्या बनवून होते. तर मी लाटून देते, श्रावक भाजल पटकन वरती, आणि मग जेवण करायचं मस्त असं. तुमचं पण झालं असेल जेवण, कोणाकोणाचं उशिरा असतं, पण आमचं लवकर असतं, पण श्रावणाला गेल्यामुळं उशिरा होतं, नाही तर आम्हाला लवकर जेवायची सवय. तर मग असंच आहे बघा. तर चला स्वयंपाक बनवून घेते. श्रावणी या चपात्या बनवूया. तर चपात्या बनवतो, या सगळे तुम्ही पण जेवायला. आणि चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छोट्या साध्या सिंपल भाषेत व्हिडिओ माध्यमातून. तर तुम्हाला चला मग सर्वांना गुड नाईट एकदा.